अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। झवेगाव हे एक छोटसं गाव। त्या गावात झाटेवस्ती नावाची एक 10-12 घराची वस्ती। त्या झाटेवस्तीवरल्या एका घरात बाबूराव झाटे आणि मैनाबाई झाटे राहत होते। त्यांची पोरगी चंदा नुकतीच 10वीची परीक्षा देणार होती। ती तशी अभ्यासात कच्चीच होती, पण दिसायला एकदम अप्सरा होती। घरात 18-20 दारिद्र्य असले तरी चंदाची अंगकाठी भरीव होती। म्हणतात ना की देव एक देत नाही तर एक देतो, त्याप्रमाणे चंदा गरीब होती पण अंगाने मस्त भरलेली होती। कुणीही पोरगा तिचा भोग घेण्यासाठी लगेच तयार होईल अशीच तिची कांती होती। चंदा आणि तिची मैत्रीण नंदा तसे दोघीच एकमेकांना पूरक होत्या। शाळेत येता जाता त्या सोबत होत्या, एकाचा बाकावर बसायच्या। तशी नंदा लय चालू पोरगी पण चंदा तेवढीच शांत। नंदावर सगळी शाळा फिदा होती। किमान 30 लवडे नंदाने घेतले होते आणि त्याचा तिला अभिमान होता। शाळेत कुणी नवीन तरुण चिकना पोरगा दिसला की नंदाची पुच्ची पाणवायची। मग नंदा त्या पोराभोवती फेया मारायची आणि तो पोरगा बी नंदाच्या जाळ्यात अडकायचा। शेवटी बाप्याची जात ती। मग आठवडाभरात नंदा त्या पोराच्या लोण्यावर स्वार व्हायची। चंदाचा स्वभाव याच्या विरुद्ध होता हे तिला कदापि आवडायचे नाही। ती नंदाला समजावायची पण नंदा तिलाच बोलायची, ही पोरं हायत ना, पोरं पुच्ची मागे पागल असत्यात, लय मजा येती ग चंदे हे समद करायला। अन पैसा महागातली कापड समद मिळते बघ। अगम्या 9वीतनं 10वीत कशी आले या माझ्या पुच्चीच्या जोरावर। त्या टकल्या जाधव सराचा सोट्या या पुच्चीला लागला तवा गणितात मला पास करून घेतली त्या माकडानं। कितीतरी मास्तरनी झुल्या त्या जाधव मास्तरनं गच्चीवर पुच्च्या चाटल्या। ही दुनिया कस्त पुच्चीची दिवानी असते चंदे। नंदा जे सांगत होती ते चंदा लक्ष देऊन ऐकत होती। चंदा तिला म्हणाली, नंदे अगं ते आपलं मास्तर हायत, तू त्यांच्या खाली झोपलीस वयम। गणितात आपलं डोस्क चालत नाही चंदे, काय करणार मग, पुच्चीला थोडा त्रास द्यावाच लागला बघ। कांता बोलली, या वर्षाला काय करशील, आता तर शाळा पेपर तपासत नाही बोर्ड तपासतय। चंदा म्हणाली, कुणाला सांगणार नव्हती पण तू आपली खास हायस म्हणून तुला सांगते चंदे। अगं परीक्षेच्या वेळी जो सुपरवायझर हाय ना, तो जाधव मास्तराच्या वळखीचा हाय। त्याला ह्या रविवारी जाधव मास्तर भेटवणार हायत। त्याला जरा पुच्चीच दर्शन दिलं की मग मी मेट्रिक बी पास होतो। गणिताचं तेवढं टेन्शन हाय, बाकी काय नाय। माझी पुच्ची घेते सगळं सांभाळून, नंदा सांगत होती। चंदा घरी आली पण तिच्या डोक्यामधून नंदानं सांगितलेलं काही जाईना। असं मला न्हाय जमायचं। नंदा येडी हाय, जे नव्याला द्याचं असत्या ती ते गावाला वाटत बसल्या। हे काय बराबर नाय। पण मास्तरला बी काय वाटलं नसलं का असं करताना चंदा स्वतःशीच बोलत होती। चंदा विचार करत करत झोपली। दुसऱ्या दिवशी चंदा आणि नंदा वर्गात असताना जाधव मास्तरच्या तासाला सुरुवात झाली। जाधव मास्तर मधून मधून नंदाकडे डोळे टाकत होता। तिचे युनिफॉर्ममधून दिसत असलेले भरगच्च छातीचे उभार बघत होता। पोरांची नजर चुकवून ओठावरून जीभ फिरवायचा। शिकवून झाल्यावर गृहपाठाच्या वह्या तपासण्यासाठी पोरांना एक एक करून बोलवू लागला। नंदाने गृहपाठ केला नव्हता पण ती जवळ गेल्यावर जाधव मास्तरनं तिची वही हातात घेऊन तपासल्यासारखी केली अन त्यात एक चिठ्ठी ठेवली। मित्रांनो, काय असेल त्या चिठ्ठीत समजून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।